नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यातील नकाने रोडवरील रस्त्यातील खड्ड्यात उतरून शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आंदोलन. धुळे शहरातील नकाने रोडवर सलग तिसऱ्या दिवशी रस्ता कसल्याने कमरे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला असून नागरिक देखील संतापलेले आहेत. दरम्यान एका बुलेटस्वार या खड्ड्यात अडकला तर 2 दिवसांपूर्वी 4 चाकी वाहनही अडकलेले होते. या गंभीर घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस अशी कारवाई न केल्याने नागरिकांचा रोष वाढलेला आहे. या परिस्थितीची दखल घेत शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोजभाऊ मोरे, संजयभाऊ वाल्ले यांनी नकाने रोडवरील याच खड्ड्यात कमरे एवढे उतरून प्रशासनाचा निषेध केला. त्यांनी रस्त्यात ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज मोरे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पावसाळा अजून पूर्णपणे सुरू झाला नसतानाच मे महिन्यात पडलेल्या पावसातच रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड झालेला आहे. हा या रस्त्यावरचा तिसरा खड्डा आहे. परवा पंपाजवळ पहिला, काल दुसरा आणि आज हा तिसरा खड्डा पडलेला आहे. मनोज मोरे यांनी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे म्हटलेले असून रस्त्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील मनोज मोरे यांनी आज केली. हा खड्डा पहिल्या पावसाचा म्हणण्यापेक्षा अजून पावसाळा चालू पण नाही झालेला आहे. पावसाने फक्त सुरुवात केलेली आहे. जून मध्ये खरा पावसाळा चालू होतो, परंतु मे मध्ये जो पाऊस झाला त्याच्यामध्येच या भ्रष्टाचाराने एक भ्रष्टाचार इथे उघडा झालेला आहे. आज हा तिसरा खड्डा आहे. पहिला खड्डा परवा पंपाच्या समोर झाला, दुसरा खड्डा काल इथे पडला आणि आज तिसरा खड्डा आहे. हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. या रस्त्यावर जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे. ज्या कोणी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत. कारण या रस्त्याची जबाबदारी बीएनसी म्हणते एमजीपी ने चुकीचं काम केलेलं आहे आणि एमजीपी म्हणते आम्ही पाईपलाईनच्या बदल्यामध्ये या बीएनसी ला पूर्ण पैसे दिलेले आहेत. आम्ही काल त्यांना संबंधित यंत्रणा महानगरपालिका असेल, बीएनसी असेल किंवा एमजीपी असेल तिघांशी बोलून याच्यावर मार्ग काढण्याचं सांगितलं, परंतु जोपर्यंत एक त्याचा जीव घेत नाही नकाने रोड तोपर्यंत हे शांत राहणार नाहीत किंवा रस्त्याला चांगलं काम होणार नाही. आज अधिकाऱ्यांना फोन करतोय, ते दोघं तिघे अधिकारी फोन उचलत नाहीये. त्यांना कळतंय की इथे आम्ही काल इशारा दिला होता, जर इथं पुन्हा काही खड्डा पडलं किंवा काही चुकीचं घडलं तर आम्ही त्या अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये काढू. आणि आज ते अधिकारी फोन उचलत नाही. परंतु आज नाही तर उद्या आम्ही अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊ आणि शिवसेना स्टाईल त्यांना काय असतं शिवसेनेची स्टाईल ते दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचं आंदोलन करायचं ते करू.